अ, बंधू आणि भगिनींनो, माझं नाव प्रशांत आहे आणि मी पुण्याचा सदस्य आहे. मी पुण्यावरनं खास या अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाची ही जी आमची फेलोशिप आहे, या फेलोशिपच्या वर्धापन दिनानिमित्त हा जो वसमतचा आपला समूह आहे, की दारुड्यांनी दारुड्यांसाठी तयार केलेली संघटना आहे. त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची वर्गणी ही आकारली जात नाही. आमची 1.5 तासाची जी रेग्युलर सभा आहे, या सभेला उपस्थित राहतात आमचे अनेक बांधव आणि ते एकमेकांच्या अनुभव कथनाद्वारे मद्यमुक्त राहायला त्यांना मदत होते, असा माझा अनुभव आहे. आणि माझा जवळजवळ 16 वर्षाचा हा प्रदीर्घ प्रवास या मद्यमुक्त परिस्थितीमध्ये झालेला आहे. आणि आत्ताच मला जुलै महिन्यामध्ये 16 वर्ष पूर्ण झाली. आणि या काळामध्ये असे अनेक चांगले प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये घडले आणि इतरांच्याही आयुष्यामध्ये ते घडलेले प्रसंग मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले पण आहेत. आणि मी त्याला त्यांचा अनुभव ऐकायला मी जातीने हजर पण असतो. त्यामुळं अशा ही प्रकारची ही जी संघटना आहे आणि वसमत नावाचे आपलं जे इथलं गाव आहे नांदेडमधलं, या गावामध्ये आपला हा ग्रुप चालू झालेला आहे. आणि या ग्रुपला आज 8 वर्ष जवळजवळ पूर्ण झालेली आहेत. त्याचा 8व्या दिनानिमित्त हा इथं एक डे विजिल नावाचा एक आमचा एक प्रकार असतो. म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत वेगवेगळ्या भागातले अ, सभासद येऊन इथे त्यांचा अनुभव कथन करतात. आणि त्या मीटिंगमध्ये, त्या सभेमध्ये एक प्रकारची दारूपासून लांब राहण्याची ताकद किंवा मानसिक ऊर्जा ही नक्की मिळते, असा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे. त्यामुळं माझी ऐकणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना नम्र विनंती आहे, की ज्यांना ज्यांना तुमच्या समाजामध्ये किंवा आजूबाजूच्या कुठल्याही अ, नागरिकांमध्ये जर असा काही प्रॉब्लेम कोणाला असेल, तर त्यांनी वसमतमध्ये जिथं आता ही सभा चालू आहे, पाहिजे असेल तर मी नंतर 1-2 नंबर सुद्धा यांच्याकडे देतो. ते नंबर तुम्हाला ते प्रोसीड करतील. त्यांना नुसतं भेटलात तरी त्या सभेची वेळ, सभेची जागा आणि सध्या तर वसमतमध्ये एकच मीटिंग चालू आहे. परंतु नांदेडमध्ये जवळजवळ रेग्युलर मीटिंग आहे. नांदेड जवळ आहे आपल्याला. त्यामुळे तिथे सुद्धा या सभांचं आयोजन केलं जातं. आणि ही पूर्ण जगभराची फेलोशिप आहे. ही फक्त नांदेडपुरती किंवा वसमतपुरती किंवा पुण्या-मुंबईपुरती मर्यादित नसून हा जगभराचा प्रवास आहे. त्यामुळं माझी नम्र नम्र अशी बांधव मी आहे म्हणून नम्र विनंती आहे आपल्या सर्व नागरिकांना, की आपण याचा नक्की विनामूल्य लाभ घ्यावा. इथं कुठली वर्गणी, फी, नाव, गाव काही विचारलं जात नाही. पहिलं नाव फक्त विचारलं जातं. ते सुद्धा त्याला हाक मारता यावी म्हणून ते नाव विचारलेलं असतं. बाकी कुठली